सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत, त्याच्यामुळे सहकार्य करा. बॅटर मैदानामध्ये गेलेत, लगेच मॅच सुरू करून घ्या. दरम्यान ज्यांचं शुभाग म्हणत आहे 40+ ग्रामीण क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष आणि आमच्या मॅनेजमेंट मधले प्रमुख घटक आदरणीय प्रमोदजी मडवी साहेब, आपला मी सहर्ष स्वागत करतोय. सुस्वागतम. सलग 3 षटकार मारले, कसेही मारा. 1000 चौकार मारले तर 500 रुपयाचं पारितोषिक. प्रमोद मडवी यांचे इथे आगमन झालेलं आहे. आपलं सहर्ष स्वागत, सुस्वागतम. न चुकता दररोज त्यांचा मेसेज येत असतो आणि परत एक वेळा तुमची भेट झाली. दादा, आपलं सहर्ष स्वागत. बरं वाटतं तुम्ही ज्याही वेळेला भेटता. मन मिळावं असं व्यक्तिमत्व आहे प्रमोदजी मडवी. 40+ ग्रामीण संघटनेचे उपाध्यक्ष ते आहेत आणि प्रत्येकाची विचारपूस ते सातत्याने करत असतात. ज्यावेळेला नगरसेवक ट्रॉफी असते तर प्रमोद मडवी यांचे ते आगमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत. नाव बॅक टू क्रिकेट. रुचकर मेजवानी, अतिशय चांगलं जेवण आज विशाल पाटील यांनी बनवलंय, त्यांचेही मनपूर्वक आभार या स्पर्धेच्या माध्यमातून. नाव बॅक टू क्रिकेट. नगरसेवक ट्रॉफीचा महासंग्राम. पहिला बॉल, पहिलाच बॉल फ्रंट फुटला येत असताना मागे खेळण्याचा प्रयत्न. बॅटची लीडिंग एज आणि झेल टिपला गेलाय. गोल्डन डक 0वर आउट होतोय फलंदाज सोमनाथ गायकर. विकेट आली आहे. पहिल्याच बॉलवर जगदंब वाकण बीला एक मोठा धक्का. इनफॉर्म बॅटर सोमनाथ परतलाय, तो देखील 0वर आउट होत असताना. फ्रंट फुटला येत असताना स्वीप करण्याचा अंदाज होता, परंतु खराब स्ट्रोकचं सिलेक्शन. बॅटची कडा घेतली, विकेट आली आहे. नवीन फलंदाज गुरुनाथ गायकर. गुरुनाथ आलाय, रनआउटची संधी आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला खराब फिल्डिंग आणि आता एक धाव मिळेल गुरुनाथला. खातं उघडलंय वाकण बी या संघाचं. जगदंब वाकण बी हाही संघ तेवढाच मातब्बर संघ आहे आणि याच्या अगोदर आपण पाहिलंय जीजी स्पोर्ट्स वाकण हा संघ या स्पर्धेमध्ये सेमी फायनल मध्ये पराभूत झाला, म्हणजेच एक पारितोषिक तर नक्की लागू झालंय त्या टीमला. 4 पारितोषिक आहेत या स्पर्धेमध्ये. वडवली बी चेंज द गेम हा संघ या स्पर्धेच्या फायनल मध्ये दाखल झाला, त्यांनीच त्यांना पराभूत केलंय. काल आगासन संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल झाला होता, त्याच्यामुळे आगासन संघाला आज सेमीफायनल खेळायची आहे. या गटातून जो संघ जिंकेल 7 मॅच संपल्यानंतर त्यांच्या विरुद्ध त्यांची सेमीफायनल होईल आणि त्याच्यानंतर फायनल मॅच चेंज द गेम वडवली बीच्या विरुद्ध लागेल. पाहूया कुठला संघ जातोय. पुल करण्याचा प्रयत्न होता, अंपाचा सिग्नल येतोय. वाईड बॉल असेल, एक्स्ट्रा रन मिळताना दिसेल. अवांतरच्या स्वरूपामध्ये धावेमध्ये भर पडेल. धावा वाढतात, धावा झालेल्या स्कोर बोर्डवर 2, परंतु सुरुवात जशी पाहिजे होती तशी झालेली नाहीये जगदंब वाकण टीमसाठी, कारण महत्वाचा खेळाडू सोमनाथ गायकर परतलाय. हा एक्सप्रेस बॉल, परंतु नियंत्रण खराब आहे, दिशा खराब आहे. पंच सांगतायत अनदर वाईड बॉल. टीमची धावसंख्या 3. जनुमान क्रिकेट संघ दातिवली आयोजित नगरसेवक चषक 2025 हा क्रिकेटचा महासंग्राम. आज अंतिम दिवस आहे स्पर्धेचा. अप्रतिम असं आयोजन दरवर्षी तुमच्या भेटीला येत असतं.
आदरणीय रमाकांतदादा मडवी यांच्या वतीने माजी उपमहापौर ठाणे, दिवा शहर प्रमुख देखील ते आहेत. यावेळेला हुक शॉट मागे खेळला फटका, फाईन लेगचा फिल्डर धावतोय बॉलच्या मागे, रेस लागली, शेवटी बॉल अडवला परंतु एकच धाव मिळताना दिसते. त्याचं कारण आहे बॅकफुटला जाऊन हा फटका खेळला होता लेफ्ट हँडेड बॅटर, त्याच्यामुळे तो पिछाडीवरच राहिला, थोडासा मागेच राहिला, त्याला वेळ लागला आणि त्याच्यामुळे फक्त एक सिंगल मिळते. या सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर आतापर्यंत 4. तर निकेशचं खातं उघडलं आणि आता गुरुनाथ गायकर सध्या मैदानामध्ये आहे. गुरुनाथचं खातं उघडलंय, पहिल्या बॉलवर सिंगल त्याने घेतली. बॅकफुटला जात असताना कट केलाय, पॉइंट मधून बॉलला काढलंय बाउंड्री लाईनच्या दिशेने, 4 धावा मिळतील. येतोय चौकार. जाते, धावा झाल्यात 8. यावेळेला लॉफ्ट केलाय, फटका फसलाय, जास्त उंची गाठली आहे, विकेटची संधी आहे. झेल खाली फिल्डर आणि फलंदाज बाद. दबाव आहे टीम जगदंब वाकण बी या संघावर. एका पाठोपाठ 2 धक्के या ओव्हरमध्ये देखील बसलेले आहेत. मयूरने कमाल केली आहे. 5 ओव्हरचा सामना आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये 8 धावा, 3 फलंदाज बाद आणि नक्कीच मयूर पुढच्या ओव्हरमध्ये जर त्याला षटक दिलं तर तो ऑन हॅट्रिक असणार आहे. ती हॅट्रिकची संधी जगदंब वाकण बी या टीमवर. प्रचंड दबाव, सुरुवात त्यांची खराब राहिली आहे. दुपारचं सत्र आहे, दुपारच्या लंचसाठी आता प्रेक्षक नक्कीच आपल्या घराच्या दिशेने वाटचाल करताना दिसतात, परंतु थोड्याच वेळामध्ये जसं संध्याकाळचं सत्र सुरू होईल या स्पर्धेमध्ये भरपूर प्रेक्षक येत असतात. मोठ्या संख्येने मगाशी देखील प्रेक्षक आनंद घेत होते. आदर्श पडलेगाव हा संघ ज्याही वेळेला मैदानामध्ये असतो, बाजूलाच गाव आहे, भरपूर मोठ्या संख्येने प्रेक्षक आले होते त्यांच्या गावातून आणि चांगला खेळलाय त्यांचा संघ. काय फिनिश केला होता मगाशी सामना वैभवने, टीमला जिंकून दिलं. महत्वाच्या क्षणी मैदानामध्ये येत असताना धुवाधार खेळ केला आणि सामना जिंकून दिला. परंतु सध्या जगदंब वाकण बी या संघाची परिस्थिती थोडीशी विपरीत आहे. त्यांनी विकेट गमावलेले आहेत. दबाव आहे या टीमवर. यावेळेला मोठा फटका तर सजवलाय, विकेट मिळू शकते. आणखीन एक झेल, चौथा धक्का जगदंब वाकण बीला.
राज्याची महती सांगणारं गीत आहे जे तुमच्यापर्यंत पोहोचवलं जात आहे. भगवा डौलाने फडकतोय. या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहताय नगरसेवक ट्रॉफी जयनुमान क्रिकेट संघ दातिवलीच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. 4 धक्के 8-4. हा कुठला हॉकीचा सामना नाहीये किंवा इथे फुटबॉलचा सामना रंगताना दिसत नाहीये, कारण विकेटही 4 गमावलेत. 8च धावा स्कोर बोर्डवर आहेत. दबाव पूर्णपणे जगदंब वाकण बी या टीमवर आहे. टॉस जिंकला, गोलंदाजी निवडली कॅप्टनने आणि तो निर्णय योग्य आहे हे ते मैरूने सांगितलं आणि हेमंतने देखील सांगितलंय. लॉफ्ट केलाय, परत एक वेळा संधी निर्माण झाली आहे. 5वी विकेट मिळू शकते. फिल्डर आहे. 5वा धक्का. 8-5 अशी परिस्थिती. कोणताच बॅटर मैदानामध्ये आल्यानंतर स्थिरावू शकलेला नाहीये. येतोय, हजेरी लावतोय आणि डगआउट मध्ये जाऊन बसतोय. अर्धा संघ आराम करतोय. जगदंब वाकण बीचा डगआउट मध्ये. आता मैदानामध्ये गेलाय. 5 फलंदाज बाद झालेत. 5 धक्के 8 या आकड्यावर. आणि जर या बॉलवर हॅट्रिक झाली आणि पुढच्या ओव्हरमध्ये मयूरने जर तो कारनामा केला तर मी म्हणेन माझ्या छोट्याशा कॉमेंट्रीच्या करिअर मध्ये अशी परिस्थिती मी पहिल्यांदा बघितली. या ओव्हरचा हॅट्रिक बॉल बॅकफुटला जात असताना टॅप केला. रनआउट चान्स आहे आणि इथे मात्र तोपर्यंत एक चिकी सिंगल. वेगाने ती धाव कंप्लीट केली आहे. सिंगल इथे कंप्लीट होईल. मात्र हॅट्रिकची संधी मयूर मात्रेकडे असेल. हे दुसरं षटक सुरू आहे. 9-5 अशी परिस्थिती टीम जगदंब वाकण बी ची सध्या या मॅच मध्ये. परंतु पडती बाजू जरी असली तरी एकाला लढावं लागेल. दोन्ही बॅटरला पार्टनरशिप करावी लागेल. एखाद्या बॅटरला मोठं आक्रमण करावं लागेल. धावा कराव्या लागतील. या मैदानावरचा रेकॉर्ड आहे. लो स्कोरिंग मॅचेस हाय व्होल्टेज होतात. मजा येते मॅच मध्ये. हा बॉल पायावर टाकलाय. अपील केली आहे. पंचाने सांगितलं नॉट आउट आणि लेग बायचा इशारा मिळेल. एक्स्ट्रा रन येते. टीमची धावसंख्या 10. मॅजिकल फिगर मध्ये 10-5 निम्मा संघ गारद केलाय. पहिल्या 2 ओव्हर मध्ये गोलंदाजी करत असताना टीम गौरी पाडाने जगदंब वाकण ब च्या विरुद्ध या मॅच मध्ये खेळत असताना पडले संघ तिसऱ्या फेरीत गेलाय. यावेळेला खूपच चांगला लॅप शॉट बॉलला पाठवलंय. स्वीप करत असताना बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. मधून हा खूपच चांगला स्वीप लॅप स्वीप आणि सरळ 4 धावा मिळताना दिसत आहेत. 14 धावा. शेवटचा बॉल शिल्लक आहे या षटकातला. शेवटचा बॉल बीट करून विकेट कीपरच्या हातामध्ये. ओव्हरची होते समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ संपला. 14-5 टीम जगदंब वाकण ब. थँक्यू डीजे. धन्यवाद. दिवा शहराचा विकास आपला दादा एकच वादा रमाकांत दादा मडवी आणि ते दिवा शहर प्रमुख देखील आहेत. माजी उपमहापौर राहिलेले आहेत ठाणे मनपामध्ये. खूप चांगलं काम दिवा शहरामध्ये त्यांचं राहिलंय आणि धडाडीचे कार्यकर्ते म्हणून त्यांची एक वेगळी ओळख आहे. माजी मुख्यमंत्री सध्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या अतिशय जवळचं हे व्यक्तिमत्व आहे आणि त्यांचा सन्मान म्हणजेच ही स्पर्धा नगरसेवक ट्रॉफी तुम्ही पाहताय.
आणि दरवर्षी या स्पर्धेचं आयोजन जनुमान क्रिकेट संघाच्या वतीने केलं जातं. अप्रतिम दर्जेदार स्पर्धा. बॉल ऑन साइडला खेचलाय, डीप मध्ये फिल्डर येतोय, लॉंग ऑन रिजन मध्ये चांगली फिल्डिंग, तिथे सिंगल मिळताना दिसेल. फलंदाज निकेशच्या खात्यात. धर्मनाथच्या खात्यात, माफ करा. बॅटची कडा, मागे चाललाय बॉल, टर्न होईल, फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने, आउटफील्ड फास्ट आणि आता या धावा मिळतील 4. यावेळेला फलंदाज मयुरेशच्या बॅट मधून चौकार. पुढचा बॉल, ओ बाउन्स चांगला प्राप्त झालाय, फुटवर्क नव्हतं, जागेवरूनच कट करण्याचा प्रयत्न होता आणि चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक मयूरचं राहिलंय. हॅट्रिकची संधी त्याची हुकली नो डाऊट, परंतु त्याच्यानंतर देखील त्याने चांगले बॉल टाकलेत. 19 धावा झाल्यात, 19. 5 फलंदाज बाद. शफल झालाय, मागे खेळलाय, विकेट मिळेल. आणखीन एक धक्का दिलाय मयूरने. फलंदाज ज्यावेळेला आउट होतोय मयुरेश. आता मैदानामध्ये दाखल होईल. आतापर्यंत 6 फलंदाज बाद झालेले आहेत. 6 फलंदाज बाद, 19 धावा, 19 लॉस ऑफ 6 विकेट. आणि कुठल्याच बॅटरने डबल फिगर मध्ये धावा केलेला नाहीये, त्याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता. म्हणूनच मी मगाशी उल्लेख केला होता, हा सामना हॉकीचा नाहीये किंवा फुटबॉलचा सामना नाहीये, हा क्रिकेटचा खेळ आहे. 4 तर फलंदाज 0वर आउट झालेत या टीमचे. 0वर बाद होणारे 4 फलंदाज, 6 फलंदाज आउट होतात. नवीन फलंदाज साईनाथ आलाय मैदानामध्ये. मयूरने आतापर्यंत 4 विकेट घेतल्यात. फाईव्ह तो कंप्लीट करेल का? बॉल अजूनही त्याच्याकडे 2 शिल्लक आहेत. 2 बॉल मध्ये विकेट आली तर 5 कंप्लीट होईल त्याचा. परत एक वेळा हाफ ट्रॅकर शॉर्ट बॉल होता, हुक शॉटचा प्रयत्न होता, सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल. शेवटचा बॉल या षटकातला. धावा झाल्यात 19-6. टीम जगदंब वाकन बी. लास्ट बॉल साई गायकर साठी. यावेळेला बॉल हवेत खेळलाय, बॅट मधून चांगला साऊंड आणि बॉलला फेकलंय. काव कॉर्नर, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार.
6 अशी परिस्थिती आहे आणि गोलंदाजीसाठी आता रवी मात्रे. साई खेळतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला. धर्मनाथ स्ट्रायकिंग एंडला टीमचा कॅप्टन आहे. टॉस साठी तोच उपस्थित होता आणि आता कॅप्टनला नक्कीच डाव सावरणं गरजेचं आहे साईच्या बरोबरीने, कारण साईने एक षटकार मारलाय. धावा झाल्या 25. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे या डावामध्ये. बॅकफुटला जाऊन हुक केलाय, फिल्डर आहे तिथे आणि ते धर्मनाथची देखील विकेट येते. 7वा धक्का बसलाय जगदंब वाकन बीला. 25-7. न्यू बॅटर बाळाराम पाटील म्हणजेच बाळा फलंदाजीसाठी जर्सी नंबर 1 आणि आता 1 नंबर बॅटिंग करावी लागेल. 7 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत आणि 7च्या 7 फलंदाज झेलचीत आउट झालेत. म्हणजे याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता टीम गौरीपाडाने एकही झेल सोडलेला नाहीये या मॅच मध्ये. सर्वच्या सर्व झेल त्यांनी टिपलेल्या आहेत आणि कॅचेस विन द मॅचेस म्हणतात ना, ती जी उक्ती आहे, ते जे वाक्य आहे, ब्रीद वाक्य आहे क्रिकेट मधलं, ते मात्र इथे सार्थ त्यांनी ठरवले ज्या पद्धतीने त्यांनी हे झेल टिपलेत. विकेट आली आहे रवी मात्रेच्या खात्यामध्ये. बाळाचा हा फटका हवेत आहे, डीप मध्ये फिल्डर. 8वा झेल इथे होईल आणि 8 फलंदाज झेलचीच्या स्वरूपात आउट झालेत जगदंब वाकन बीचे. 8वा झेल, फलंदाज बाद. अशोक पाटील, एकही झेल हा सोपा नव्हता हे मात्र आवर्जून सांगावं लागेल. ज्या पद्धतीने त्यांनी हे झेल टिपलेत, 8च्या 8 फलंदाजांना झेलचीत आउट केलंय. मी मगाशी देखील उल्लेख केला की माझ्या छोट्याशा कॉमेंट्रीच्या करिअर मध्ये अशी फिल्डिंग मी बघितलेली नाहीये किंवा असा सामना बघितला नाहीये जिथे 8 फलंदाज हे झेलचीतच्या स्वरूपात आउट झालेत. 6 तर बघितलेत मी, पण 8 फलंदाज कॅच आउट. फिल्डिंगचा स्टँडर्ड हे पहा आपल्या स्क्रीनवर. SMD च्या माध्यमातून सगळे जे बॅटर आहेत कॉट आउट. शॉर्ट बॉल, हुक शॉट, मागे जाईल बॉल, फाईन लेग, लॉंग लेगच्या मधून 4 धावांसाठी चौकार. आतमध्ये जाऊन ऑलमोस्ट स्टंपच्या जवळ येऊन हा बॉल मागे हुक शॉट खेळला आणि धावा बुक केल्यात. 4 धावा येत आहेत. महत्वाच्या धावा आहे. टीमची धावसंख्या 29. 8 फलंदाज बाद. रवी विरुद्ध आक्रमण सुरू झालंय. 9वी विकेट मिळू शकते झेल जर झाला तर. आणखीन एक वेळेला ब्रिलियंट कॅच, मॅग्निफिसंट कॅच बाय रवी मात्रे. आतापर्यंत 9 फलंदाज बाद झालेत. 9च्या 9 फलंदाज झेलचीत, फलंदाज बाद. पूर्वी एक कार्यक्रम यायचा, बिलीव्ह ऑर नॉट. नक्कीच विश्वास बसत नाही की हे जे 9 फलंदाज बाद झाले ते झेलचीतच्या स्वरूपात बाद झालेत. नक्कीच आता तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल. ही जर चित्रफित जर तुम्ही कापली आणि हे 9च्या 9 कॅचेस दाखवल्या तर नक्कीच एखादा संघ जर ऑल आउट झाला आणि त्याच्यामध्ये 10च्या 10 बॅटर जर कॅच आउटच्या स्वरूपात बाद झाले तर हा विक्रम असेल टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, असं मला तरी वाटतं. मला माहित नाही बाकी कधी कुठे हे घडलं असेल, परंतु मी मगाशी देखील उल्लेख केला माझी छोटीशी कारकीर्द आहे समालोचनाची, त्याच्यामध्ये मी पाहिलेले 9 झेल हे आजच दिसलेत. अपील केली आहे इथे डॉट बॉल येईल. पाहूया शेवटची विकेट मैदानामध्ये आहे. 9 फलंदाज बाद झालेत. 9च्या 9 झेलचीत. 10वी विकेट मिळवली आणि तो जर झेल झाला तर मात्र हा रेकॉर्ड होईल टेनिस बॉल मध्ये तरी, असं मला वाटतंय. फलंदाज आहे मानस
भोईर फॉरवर्ड शॉट लेग ठेवलाय त्याच्यासाठी समोरच. शॉट एक्स्ट्रा कव्हर थोडासा पुढे बोलवलाय. बॅकफुटला जात असताना दिशा दिली. आता बॉल खेळून काढायचे तसं दिसतंय. हा डॉट बॉल येईल. रवी यांचा 4 ओव्हरचा खेळ संपला. 29-9 टीम जगदंब वाकणबी. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 8, 3 फलंदाज बाद. दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा आल्या 5, 2 फलंदाज बाद, एक लेग बायच्या स्वरूपात 6. त्याच्यानंतर मयूर याने धावा खर्च केल्या 11, 1 विकेट मिळवली. रवी मात्रेने 3 विकेट घेतल्या, धावा खर्च केल्या 4. आणि आतापर्यंत जर तुम्ही पाहिल्यानंतर 3 असे गोलंदाज होते, मयूर, हेमंत आणि रवी, जे ऑन हॅट्रिक होते. लास्ट ओव्हर मध्ये गोलंदाज वेदांत. शेवटची विकेट आहे वेदांत मात्रे. ही टुर्नामेंटची समरी तुमच्या स्क्रीनवर दाखवली जाते. SMD स्पोर्ट्सच्या माध्यमातून किती षटकार, किती चौकार, किती धावा प्रत्येक दिवसामध्ये लागलेल्या, त्यांनी याची संपूर्ण माहिती अशोक पाटील देखील नेहमीच देत असतात. अप्रतिम स्कोरिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. वेदांत मात्रे शेवटचं षटक टाकण्याची जबाबदारी त्याच्या खांद्यावर आणि साईने 1 षटकार मारलाय. साई आता 6 बॉल मध्ये किती धावा करतोय हे पाहायचंय. साईने जर धावा केल्या या मॅच मध्ये वाकण संघ देखील कमबॅक करू शकतो. प्रयत्न करावा लागेल. पहिलाच बॉल बॅकफुटला जात असताना चांगला फटका सजवलाय. डीप मध्ये फिल्डर येतोय. 1 धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. बॉल थांबवलाय डीप कव्हर पॉइंटला. 2 धावा घेऊन जाईल साई. टीमची धावसंख्या 31 धावा, 9 फलंदाज बाद. मानस आणि साई शेवटच्या ओव्हर मध्ये विकेटही वाचवायचे. ऑल आउटचं संकट आहे. हा बॉल सरळ विकेट किपरच्या हातात. डॉट. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. टीमची धावसंख्या 31, 9 फलंदाज बाद. पडल्यानंतर सरळ गेला विकेट किपरच्या हातामध्ये. अजून ऑल आउट झालेला नाहीये कोणता संघ या स्पर्धेमध्ये. तेही संकट आहे, तेही वाचवायचं आहे. 9 फलंदाज कॅच आउट झालेत. हाई रेकॉर्ड आहे. पुल केलाय हा आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये येईल असं दिसतं. आणि बॉल सीमारेषा पलीकडे. पॉवरफुल आहे पुल. 6 धावा षटकार. एवढा शॉर्ट बॉल तुम्ही टाकू शकत नाही. साईच्या बॅटमधून हा दुसरा षटकार आहे. त्यानेच डबल फिगर मध्ये धावा केलेल्या आहेत. त्याच्याच बॅटमधून 2 मोठे फटके आलेत. आणि आतापर्यंत 14 धावांची खेळी त्याने 5 बॉल मध्ये साकारली आहे. अन्य सगळे फलंदाज सिंगल डिजिट मध्ये आउट झालेत. इथे हा डॉट बॉल येईल. पूर्ण षटक आता साई खेळेल असं दिसतंय. ज्या पद्धतीने गोलंदाजी राहिली. 4 बॉलचा खेळ संपलाय. 2 बॉलचा खेळ शिल्लक. टीमची धावसंख्या 37, 9 फलंदाज बाद. जगदंब वाकण. पहिल्या फेरीतला हा शेवटचा सामना आहे. याच्यानंतर दुसऱ्या फेरीला सुरुवात होईल. पडले संघ तिसऱ्या फेरीत दाखल झालाय. पुल केलाय. परत एक वेळा विकेट येईल का नाही. हा देखील बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे आहे. 6 धावा षटकार. काऊ कॉर्नरला तिसरा षटकार. करण्यासाठी धावा साईने केलेल्या आहेत. 3 षटकार त्याने मारलेले आहेत आतापर्यंत. त्याच्या डावामध्ये 43 धावा झाल्यात. 43. लॉस ऑफ 9 विकेट. सेकंड इनिंग मध्ये संघर्ष होऊ शकतो एवढ्या धावसंख्येवर. इथे जर 1 षटकार आला तर 50 टार्गेट येईल. मग येईल मजा. आणि साईला तोच प्रयत्न करायचा. एखादा मोठा फटका. अजूनही दबाव बॉलरवर आहे आता.
शेवटच्या बॉलवर फलंदाजाला बीट केलंय. ओव्हरची होते ती समाप्ती. पहिलं सत्र संपलंय. धावा झालेल्या आहेत 43-44 टार्गेट सेट केलेलं आहे गौरीपाडा या टीमच्या समोर. वाकण बी या संघाने 44 टू विन. यांना विनंती करेन आपल्या शुभस्य आपण चंद्रकांत म्हात्रे साहेब यांचा सन्मान करावा. शिवसेना शाखा प्रमुख चंद्रकांत पाटील साहेब यांचा आपण सन्मान करणार आहोत. शिवसेना शाखा प्रमुख महेश पाटील यांच्या शुभ हस्ते. विकास मडवी साहेबांचं आगमन झालंय. साहेबांचं आम्ही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतोय. तर या विकास मडवी आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. शिरीष म्हात्रे यांचे आगमन झाले, त्यांचे मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. सातत्याने परी 11 जगदंबा वाकलम बी संघ ज्यावेळी खेळतो विकास मडवी यांच्या कन्याच्या नावाने आपल्याला पाहायला मिळतो. पुरस्कर्ते शिरीष म्हात्रे एक लेजंड क्रिकेटर दाखवले, त्यांचे आगमन झाले, त्यांचे हार्दिक स्वागत. त्याचबरोबर शशिकांत म्हात्रे साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालेले आपले आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. फार मेहनत आहे. नगरसेवक चषक 2025 ही स्पर्धा आपण सर्वजण एन्जॉय करतोय. जवनमान क्रिकेट संघ दातिवली, कॅप्टन कुल, विशालजी मडवी, रुपेशजी म्हात्रे, सोमनाथ म्हात्रे, निवृत्ती म्हात्रे, जयेश म्हात्रे, अक्षय म्हात्रे, मनोज म्हात्रे, विक्रम म्हात्रे, निखिल म्हात्रे, विशाल पाटील, वनेश म्हात्रे, विनीत पाटील, विनीत मडवी, सात्विक म्हात्रे, वैभव म्हात्रे, वैभव पाटील, भावेश जळवी, अनिकेत म्हात्रे, नितीन पवार, सागर म्हात्रे, पंकज पाटील आणि मयुरेश तांडेल संपूर्ण या टीमच्या आमच्या मेहनत. आणि दरम्यान आदरणीय विकासजी मडवी साहेब, आदरणीय माजी उपमहापौर आणि शिवसेना शहर प्रमुख दिवा या स्पर्धेचा आमचा आधारस्तंभ मार्गदर्शक रमाकांतजी मडवी साहेब यांचे बंधू आदरणीय विकासजी मडवी साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालेले आहे. दादांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. आणि लेजंड प्लेअर शिरीष म्हात्रे साहेब यांचे या ठिकाणी आगमन झाले, आपले आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. आता जाऊयात आपण दुसऱ्या इनिंगला होती सुरुवात. या मॅचच्या पहिल्या फेरीतील नगरसेवक चषकातील शेवटचा सामना गौरीपाडा विरुद्ध वाखन बी. दरम्यान जगदीश म्हात्रे साहेब यांचे आगमन, त्यांचे आपण सहर्ष स्वागत करू. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. धन्यवाद करण. 9 गडी बाद 43 शेवटची जोडी मैदानात होती. परी 11 जगदंबा वाकलम बी संघाच्या नेते 44 धावांचा पाठलाग करायचा आहे गौरी शंकर गौरीपाडा संघाला. गौरीपाड्याचे कोणी मान्यवर आले असतील तर या व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. 44 धावांचं संरक्षण करायचंय. काल कुणाल सर आम्ही ज्यावेळी टायगर चषकच्या नाईट स्पर्धेमध्ये सामना समालोचन करत होतो, सिद्धी करवले संघ 44 वरती ऑल आउट झाला होता. मग तो कोपर संघाला 45 धावा त्यांनी बनवून दिल्या नाही. सोमनाथला निवृत्ती म्हात्रे यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपये कॅश प्राइज आहे. त्या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय देश म्हात्रे यांच्याकडून सोमनाथला हॅट्रिकसाठी 2000 रुपये, निवृत्ती म्हात्रे यांच्याकडून 1000 असे 3000. विशाल मडवी, रुपेश म्हात्रे, सोमनाथ म्हात्रे, निवृत्ती म्हात्रे, जयेश म्हात्रे, अक्षय म्हात्रे, मनोज म्हात्रे, विक्रम म्हात्रे, निखिल म्हात्रे, विशाल पाटील, वनेश म्हात्रे, विनीत पाटील, विनीत मडवी, सात्विक म्हात्रे, वैभव म्हात्रे, वैभव पाटील, भावेश दळवी, अनिकेत म्हात्रे, नितीन पवार, सागर म्हात्रे, पंकज पाटील आणि मयुरेश टाडेल हे आमचे सर्व आयोजन समिती तुम्हाला पाहायला मिळते. वळूया मॅचच्या दिशेने. सोमनाथ गायकर पहिलं षटक घेऊन येतात. कॉमेंट्री बॉक्स सेंडकडनं सेकंडला हेमंत म्हात्रे, नो सेकंडला सागर म्हात्रे, म्हात्रे बंधू मैदानाच्या आतमध्ये आणि गोलंदाज गायकर. पहिला बॉल शॉर्ट प्लेनचा बॉल होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. 1 बाउन्सची वॉर्निंग देण्यात आलेली आहे सोमनाथला. चला सामना लगेच सुरू करायचे. 1 बाउन्स ची वॉर्निंग देण्यात आलेली आहे. यातून विजेता संघ आणि जय वागेश्वर, रिची म्हात्रे, प्रतिष्ठान देसाई मध्ये मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. रिची म्हात्रेच्या नावाने सुद्धा स्पर्धा या क्रीडांगणामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. श्रद्धांजली चषक सुखदेव काका म्हात्रे यांच्या माध्यमातून
त्या स्पर्धेचं आयोजन तुम्हाला या क्रीडांगणामध्ये पाहायला मिळणार आहे येणाऱ्या 4 दिवसांमध्ये. या मॅचमध्ये 44चं संरक्षण करायचंय. गोलंदाज सोमनाथ गोलंदाजी मार्कवर, राईट अराउंड द विकेट. हा चेंडू लॉंग ऑनच्या वरून पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. हेमंत मात्रेच्या बॅट मधून आलाय पहिला सिक्सर. षटका ठोकला हेमंतने. सतीशदादा पाटील स्मृती चषक नाईट स्पर्धा आपण पाहिली तिथेही सुपर 8 मध्ये, त्यानंतर बेतोडेच्या एस के पाटील चषक मध्ये 3ऱ्या क्रमांकावर लय मध्ये दिसतोय गौरीपाडा संघ. चांगला खेळ होतोय सध्या, चांगला बॉल होता, सन्मान दिलाय. दोन धावा इथे मिळालेत. 3 बंधुराज एकाच संघामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. गुणनाथ गायकर, शिवदास गायकर आणि सोमनाथ गायकर जे गोलंदाजी करतायत आणि 2 बंधुराज 38 सर्कलच्या बाहेर आहेत. एक षटकार आला, त्यानंतर दुहेरी धाव तुम्हाला पाहायला मिळते. पहिला बॉल डॉट होता. टार्गेट फारसं मोठं नाहीये. पडले संघाने ऑलरेडी 2 सामने जिंकले. देसाई संघाने 1 सामना जिंकलाय. आकाश संघ सेमीफायनल मध्ये. हाही फटका चांगला आहे. चेंडूला पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. हेमंतच्या बॅट मधून आलाय दुसरा सिक्सर. धावा झाल्यात. मयूर मात्रेने पहिले षटक टाकलं होतं पॉवर प्लेचं. त्याने 8 धावा देत असताना 3 विकेट घेतल्या होत्या. त्यानंतर हेमंत मात्रे आले, 5 धावा 2 विकेट. पुन्हा मयूर आले, 11 धावा 1 विकेट. म्हणजे 2 षटकांच्या स्पेलमध्ये 19 रन्स आणि 4 विकेट मयूर मात्रे जे तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर रवीचं षटक तुम्ही पाहिलं, 4 धावा 3 विकेट. आणि चेंडू वाईट लॉंगांच्या दिशेने खेळत आहे. शिवदास तिथे चांगली फिल्डिंग, एक सिंगल मिळाली. 15 धावा आतापर्यंत सोमनाथने खर्च केल्यात, कारण टार्गेट फारसं मोठं नाहीये. 43 धावा केल्या, 44 सपाटला करायचंय. त्यानंतर शेवटचं षटक वेदांत आपण पाहिलं. वेदांतच्या ओव्हरमध्ये जरूर 2 षटकार आले, 1 दुहेरी धाव म्हणजे 14 धावा त्याच्याही ओव्हरमध्ये आल्या. यंगस्टर आहेत वेदांत आणि त्याच्यावरती भरोसा दाखवला रवी मात्रे आणि टीमने. ऑन साईडला खेळायचं होतं, चेंडूला पाठवून दिलंय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. पहिल्याच ओव्हरमध्ये आपण पाहतोय कुणाल सर आम्हाला सांगतात 19 धावा खर्च केल्या आहेत सोमनाथ गायकरने. रमाकांतजी मडवी साहेब आपण पाहतोय. दिवास शहर प्रमुख आणि ठाणे महानगरपालिकेचे माजी उपमहापौर. सातत्याने दिवाचा विकास विकास आणि विकास तुम्हाला पाहायला मिळतो, ज्यांच्या माध्यमातून आपले सर्वांचे लाडके रमाकांतजी मडवी साहेब या स्पर्धेचे आमचे आधारस्तंभ. चरणदास जानू म्हात्रे असतील, विकासजी मडवी असतील, संपूर्ण ग्रामस्थ मंडळ. पहिल्याच ओव्हरमध्ये 19 आलेत. देसाईचे कॅप्टन इथे उपस्थित राहायचे. जय वागेश्वर, रिची मात्रे, प्रतिष्ठान देसाई टीमचे कॅप्टन उपस्थित राहायचे. या मॅच नंतर लगेच टॉस होईल. ती मॅच 4 ओव्हरची असेल. 25 धावा या मॅच मध्ये अजूनही करायच्या आहेत. 24 बॉलमध्ये 24 बॉल 25. मॅच सोपी झाली आहे गौरीशंकर गौरीपाडा टीमसाठी. गौरीपाडा चषक ही स्पर्धा सुद्धा भरपूर चर्चेत राहिली. रजनीताई हनुमान शेठ मात्रे यांचं खूप मोठं योगदान त्या स्पर्धेमध्ये राहिलं. कस्तुरीताई असतील, दया गायकवाड असतील आमचे नगरसेवक. गलीमध्ये चित्रक्षक तुम्हाला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 20 वरती आपल्याला पाहायला मिळते. आकाश भोईर सुद्धा सामना एन्जॉय करतायत. ब्रँड अँबॅसेडर गेसरचे त्यांचे हार्दिक स्वागत. शुभम पाटील वडवली.
सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. जगदंब वाकलन बी संघ आपण पाहतोय फारशा धावा उभा राहू शकला नाहीये या मॅच मध्ये. डॉट बॉलची ती समाप्त होईल. 20 धावा ऑलरेडी झाल्यात, 24 अजूनही करायचे त्या मॅच मध्ये. दुसऱ्या षटकात गोलंदाज बिपिन पाटीलला तुम्ही पाहतायत. नगरसेवक चषक मध्ये एक रेकॉर्ड सुद्धा आपण बिपिनच्या नावावरती पाहिलेलं आहे. 6 बॉल 6 विकेट, सपरा क्रीडांगण. डॉट बॉल वडोली बीच्या विरुद्ध 6 बॉलमध्ये 6 विकेट घेतल्या होत्या बिपिनने. तोच गोलंदाज नगरसेवक चषक मध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्याही वेळेस पर 11 या सामने खेळला होता आणि विकास मडवी साहेबांनी बक्षांचा वर्षाव केला होता बिपिनवरती. ऑन साईडला टर्न केलाय, चेंडू उंच गेलाय, क्षेत्ररक्षक वेगाने धावतायत आणि बघा काय झेल टिपलाय. मानस जबरदस्त कॅच ऑफ द डे म्हटलं तरी अवघड ठरणार नाहीये. या ठिकाणी आगमन झालेलं आहे. नगरसेवक चषकामध्ये आपलं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागतम. पहिल्या इनिंग मध्ये सुद्धा 9 फलंदाज बाद झाले. जगदंब वाकलन बी संघाचे 9च्या 9 फलंदाज झेलच्या स्वरूपात बाद झाले. पहिल्यांदाच आपल्याला ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये चित्र पाहायला मिळालं, ज्या प्रकारे कुणाल दाते सरांनी उल्लेख केला. मयूर म्हात्रे आलेत, ज्याने पहिल्या डावामध्ये 4 विकेट घेतले होते. तोच मयूर आता बॅटिंगसाठी आलाय. सतीश दादा पाटील स्मृती चषक मध्ये आपण मॅच पाहिली होती, देसाई विरुद्ध गौरीपाडा, आणि कदाचित हा सामना गौरीपाडा संघाने जिंकला तर पुन्हा ती मॅच पाहायला मिळेल. सध्या देसाईच्या होम ग्राउंड मध्ये तुम्ही खेळतायत. मग अशी 70 धावा सहज चेस केल्यात पहिल्या मॅच मध्ये. 20 वरती पहिला धक्का लागलाय तो गौरी शंकर गौरीपाडा टीमला, आणि आता मयूर म्हात्रे आलेत. मी बिपिनचा उल्लेख केला, चांगला गोलंदाज आहे बिपिन. तर सोमनाथ थोडासा मागडा ठरला या मॅच मध्ये. हा डॉट बॉल आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 19, दुसऱ्या ओव्हरमध्ये 5 बॉलमध्ये 1च धाव आतापर्यंत दिली आहे. बिपिनचं कौतुक करेल. 1 विकेट त्याने घेतली महत्वाची सागर म्हात्रेची. हेमंत नो सेकंडला आहेत. 19 बॉलमध्ये 24 रन्स अजूनही करायचे त्या मॅचमध्ये. कधी कमबॅक करू शकतो पर 11 जगदंब वाकलन बी. उलटॉस बॉल होता, कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून खेळायचं होतं. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. 2 धावा पूर्ण आलेत. 2 षटकांचा खेळ समाप्त. 11.00च्या सरासरीने 22 धावा 10 बॉल कधी लागल्यात. 22 अजूनही करायचे आहेत. 18 बॉलमध्ये 12 बॉलमध्ये 22 बनवल्यात. 18 बॉलमध्ये अजूनही 22 करायचे आहेत गौरीपाडा टीमला. डीजे अजूनही करायच्यात. मयुरेश आलेत गोलंदाजी करण्यासाठी. मयुरेश भोईर 18 बॉलमध्ये आपण पाहिलं 22 अजूनही करायच्या. 2 षटकात 22 धावा बनवल्यात. पहिल्या इनिंग मध्ये 9 विकेट गेल्या. पर 11 जगदंब वाकलन बीच्या 9च्या 9 फलंदाज झेल्सच्या स्वरूपात बाद झाले. एक सिंगल मेल सोमनाथ गायकर देत. मयुरेशच्या पहिल्याच बॉलवरती 1 सिंगल आले. धावसंख्या 23. 21 धावांची अजूनही गरज आहे. 17 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल तर मयुरेशला विकेट घ्यावे लागतील, डॉट बॉल टाकावे लागतील, तर कमबॅक होऊ शकतो या मॅच मध्ये. पर 11 जगदंब वाकलन बी संघ तुम्ही पाहतायत. फिल्डिंग मध्ये चेंजेस करत असताना सोमनाथला तुम्हाला पाहायला मिळतोय. मास्टर माइंड खेळाडू आहेत. भरपूर वर्ष ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट ते खेळलेले आहेत. आताच पेटारीच्या नाईट स्पर्धेमध्ये त्यांना बाईक सुद्धा मिळाली होती. कुणाल सर ट्रॉफी आपण देताना बऱ्याचशा वेळा पाहिल्यानंतर बाईक बाराम पाटील यांना त्यांनी दिली. हा चेंडू ऑप्शनच्या बाहेर होता, पण वाईट चिकून करतायत. 1 धाव इथे मिळेल. धावसंख्या 24.
कमिटमेंट दिली होती सोमनाथने की कधी यापुढे मला बाईक मिळाली नक्कीच ती बहारामला मी देईन आणि मिळाल्यानंतर लगेचच दिली. तिथे अनाउन्समेंट त्यांनी केलं नाही, हे त्यांचा मोठेपणा होता. शफल झाले, फटका बनवलाय, लॉंग लेगच्या दिशेने चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. चौकार आलाय. धावसंख्या 28. 16 चेंडूमध्ये आता 16 धावा करायचे त्या मॅच मध्ये. हा खराब बॉल होता मयुरेश भोईरचा आणि त्याचा पुरेपूर फायदा घेत असताना मयूर मात्रेला तुम्ही पाहिलं, हेमंत 17 वरती बॅटिंग करतात, मयूर 6 वरती बॅटिंग करतात. पहिल्या इनिंग मध्ये मयूरने 4 विकेट घेतली होती आणि हेमंतने पहिल्या इनिंग मध्ये 2 विकेट. चला फास्ट घ्या मयुरेश. हा वेगवान बॉल होता, चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाहीये. डॉट चेंडूची ती समाप्ती होईल. 15 बॉल 16 रन्स या मॅच मध्ये आता करायचे आहेत. यातून विजेता संघ आणि देसाई मध्ये मॅच होईल. जय वागेश्वर क्रिकेट संघ देसाई कॅप्टन उपस्थित झालेले आहेत. मोरेश्वर हा चेंडू मिड विकेटच्या दिशेने खेळत आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये थ्रो फेकी बघू शकाल, ॲक्युरेट तुम्हाला पाहायला मिळते. पण 11 जगदंबा वाकलन बी संघ शेवटपर्यंत मॅच सोडणार नाहीये. जरी त्यांच्याकडे 43 असेल, 14 बॉलमध्ये अजूनही 15 करायचे आहेत. 29 धावा झालेले आहेत. येणारे 2 चेंडू खूप महत्वाचे असतील या मॅच मध्ये मयुरेश भोईरचे. मयुरेश भोईर सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. पडल्यानंतर थोडं चेंडू बाहेर निघालाय. डॉट बॉल. जय सरांना तुम्ही पाहतात मेन पंचांच्या भूमिकेत योग्य डिसिजन. 13 बॉल 15 आता या मॅच मध्ये करायचे आहेत. मयुरेश राईट मोर द विकेट. फुलटॉस बॉल होता, जाईल लॉंग लेगच्या दिशेने सीमारेषेच्या बाहेर. या ओव्हर मधला अजून एक चौकार तुम्हाला पाहायला मिळतोय. लेजंड क्रिकेटर खंबाळपड्याचे दीपक साळवी इथे उपस्थित आहेत, त्यांचा सत्कार होईल. तर या दीपक साळवी, टॉस बॉक्स मध्ये आपला सन्मान केला जाईल. विशाल सोपान मात्रे यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करणार. तर या दीपकजी साळवी तुम्ही पाहतात, एक काळ गाजवला रेग्युलर खंबाळपडा संघटनेत सुद्धा भरपूर क्रिकेट खेळले, 40+ सुद्धा ते खेळतात आणि त्यांचा सन्मान सोपान मात्रे यांच्या शुभ हस्ते केला जाईल. 12 बॉल मध्ये फक्त 11 धावा या मॅच मध्ये आता करायचे आणि बिपिन पाटील दातुलीचे आदरणीय शशिकांतजी मात्रे साहेब उपस्थित आहेत, आपण त्यांचा सन्मान करूया. सोपानजी मात्रे साहेबांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करत आहोत. दीपकजी साळवी यांचा सन्मान होतोय. यानंतर मी शशिकांतजी मात्रे साहेबांना विनंती करेन, दातिवली यानंतर दातिवलीचे आपले लेजंड प्लेयर शिरीष दादा मात्रे यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. शिरीष दादा मात्रे दातिवली, का दातिवली गावासाठी ज्यांनी गाजवलाय. त्याचबरोबर दातिवलीचे जगू मात्रे साहेब दातिवली यांना विनंती करेन की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपला सन्मान करण्यात येईल.
आणि त्याचबरोबर रामकुमार साहेब रामकुंभार साहेब पडले. जगू मात्रे साहेब यांचा पण सन्मान करतो आणि त्याचबरोबर राम कुंभार साहेब पडले यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. आणि या सन्मानाबरोबरच आपण लगेचच होऊयात या मॅचच्या दिशेने. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. करायचे. रवी मात्रे आलेत बॅटिंग करण्यासाठी. आताच एसके ट्रॉफी मध्ये 6 बॉल 21 ची गरज असताना 5च बॉल मध्ये 21 बनवले. तर रवीने क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये मोठी देसाईच्या विरोधात जबरदस्त बॅटिंग केली होती. तोच रवी मात्रे तुम्हाला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. नऊ चेंडू 10 धाबा. बिपिनचा मी मगाशीच उल्लेख केला. नगरसेवक चषक मध्ये 6 बॉल 6 विकेट घेण्याचा विक्रम त्याच्या नावावरती आहे. सप्रा क्रीडांगणामध्ये त्याचं षटक महत्वाचं आहे या मॅच मध्ये. सोमनाथच्या षटकात 19 धावा आल्या नसत्या तर अजून मजा आली असते या मॅच मध्ये. आता सध्या थोडंसं फॉर्मसाठी संघर्ष करावा लागतोय सोमनाथ गायकरला. मात्र या सीझन मध्ये बिपिनची गोलंदाजी उल्लेखनीय राहिली आहे परी 11 जगदंबा वाकलम बी साठी. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न मोहावरता आला नाहीये रवीला. त्रिफा चित होतील. हेमंत मात्रे बाद झाले होते. आता रवी मात्रे शून्यावरती बाद. मॅच ऑन हेच सांगत असताना बिपिन 8 बॉल 10 ची आता गरज आहे. मॅच संपली नाही. अशोक उर्फ शाहरुख यांचं आगमन झाले. त्यांचं हार्दिक स्वागत. नेहमी चेहऱ्यावरती आनंद पाहायला मिळतो. अशोक पाटील मॅन फ्रॉम फडकेवाडा. केतन मात्रे आलेत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी. काली आमचे करण काळांनी उल्लेख केला होता 2 केतन मात्रे होते. उसारगरमध्ये केतन मात्रे तुम्ही पाहिला. खाडीमध्ये केतन मात्रे पाहिला. उसारगरमध्ये विशाल मात्रे पाहिला आणि खाडीमध्ये सुद्धा विशाल मात्रे पाहिला. सकाळी 2 ओंकार पाटील पाहिले. 2 प्रेम भोईर पाहिले. केतनने पहिल्याच बॉलवरती चेंडूला पाठवून दिलाय फाईन लेगच्या दिशेने आणि यासाठी रवीने त्याला इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी. खरं तर नवीन नेक्स्ट दुसरेच कोणतरी बॅटर येणार होते बॅटिंगला. मात्र रवीने सांगितलं की केतन मात्रेला येऊ द्या आणि लगेचच आल्या पहिल्याच बॉलवरती चौकार. कारण तुम्ही कोणत्या क्षणी कोणत्या फलंदाला उतरवता हे खूप महत्वाचं असतं. कॅप्टनशिप भरपूर महत्वाची असते क्रिकेटमध्ये आणि या चौकाराची नितांत गरज होती आणि तो केतन मात्रेच्या बॅटमधून चौकार आलाय. 7 धावांची जुरी गरज आहे. 7 बॉलचा केस शिल्लक आहे. हा चौकार ऊर्जा देऊन जाईल गौरीशंकर गौरीपाडा टीमला आणि त्यांना माहिती ही मॅच जिंकल्यानंतर लगेचच देसाई संघावर जो संघ या मॅच मध्ये विजेता होईल तो लगेचच जय वागेश्वर रिची मात्रे प्रतिष्ठान देसाई संघावर खेळेल. हा वेगवान बॉल होता आणि आता बिपिन कदाचित हा विचार करत असेल की 5वा बॉल माझा खराब होता. मॅच शेवटच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. बॅट बघा केतन मात्रेची किती वेगाने फिरली होती. 6 चेंडू आणि आता 6 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. 5 चालतील कारण पहिल्या इनिंग मध्ये 9 विकेट गेले. टॉस सुद्धा गौरीपाडा टीमच्याच बाजूने आहे त्यामुळे फिल्डिंग लगेच सेट करायची. मात्र बघा शेवटच्या षटकात मानस येत आहेत. शिवदास गायकर येत आहेत. कोणता गोलंदाज येईल बघायचंय. कोणताही गोलंदाज असेल मात्र त्याचा वापर लवकरात लवकर करा प्लीज. देसाईचे कॅप्टन ऑलरेडी ते उपस्थित आहेत. मोरेश पाटील आताच गोटच्या नाईट स्पर्धेमध्ये त्यांना उत्कृष्ट फलंदाज बायसिकल मिळाली आणि अजून 15 धावा असते तर कदाचित बाईक मिळाली असती.
कोपरा संघाच्या खेळाडूवरती कारण धावा काउंट झाल्या नाही सुपर 5 मध्ये आणि त्या मोरेसच्या धावा होत्या मात्र त्या धावा काउंट झाल्या नाही आहेत. जे काय करायचं ते सुरुवातीच्या 3 ते 4 मध्ये म्हणजे या स्पर्धेत तुम्हाला शेवटपर्यंत धावा काउंट आहेत. काही क्षणातच आपले सर्वांचे लाडके कल्याण ग्रामीणचे नवनिर्वाचित आमदार राजेशजी गोवर्धन मोरे साहेबांचं आगमन होणार आहे. त्यामुळे थोडंसं स्पीडअप करा प्लीज. राजेश मोरे साहेबांचं काही क्षणातच आगमन होणार आहे. सर्वांचे लाडके नवनिर्वाचित दमदार आमदार राजेशजी मोरे साहेबांचं आम्ही नगरसेवक चषकमध्ये सहर्ष स्वागत करतोय. 6 बॉलमध्ये 6 करायचे आहेत. बघायचंय मान शिवदास आलेत. शिवदास गायकरचा वापर करण्यात आले. अशा मॅचेस शिवदास टर्न करतात बऱ्याच वेळा. बघायचं एखाद्या याही मॅचची नोंद होईल का. मात्र समोर गौरीपाडा संघाने जमेची बाजू काय तर मयूर मात्रे मैदानाच्या आतमध्ये एक धाव इथे मिळाले. मयुरेश काय करतायत. शिवदास काय करायला शेवटच्या षटकामध्ये 5 बॉलमध्ये आता 5 करायचे आहेत. 4 चालतायत विकेटच्या आधारावरती गौरीपाडा टीमला मात्र बनवावे लागतील 4. बऱ्याच वेळा आपण पाहिलं रवी मात्रे हेबर मात्रे बाद झाल्यानंतर सागर बाद झाल्यानंतर थोडंसं सगळं अडखळत खेळतो. मात्र सतीशदादा पाडी स्मृती चषकमध्ये बंटी शेळकेने 2 षटकार मारत ती मॅच जिंकली होती गावदेवी सोनारपाड्याच्या विरोधात. प्रत्येक खेळाडूला योगदान द्यावं लागतं. ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एका दोघांवरती तुम्ही सर्वच मॅचेस जिंकू शकत नाही. 1-2 मॅचेस जिंकू शकता. ज्यावेळी 11 खेळाडू एकत्र येतील त्यावेळी स्पर्धा जिंकण्याची शक्यता असते. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. पाच बॉलमध्ये 4 करायचे. 3 जरी केल्या तरी सामना जिंकेल कारण की व्हाईट बॉल घोषित केलाय पंचांनी. चला सामना सुरू करायचे. व्हाईट बॉल घोषित केलाय. शिवदास बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक मात्र ते जबरदस्त झेल असं वाटलं तर षटकार जाईल कुणाल सर मात्र क्षेत्ररक्षक मानसचं कौतुक करेल. चांगला झेल टिपलाय. शेळके आले बॅटिंग करण्यासाठी. 4 बॉलमध्ये 4 धावा जुरी करायच्या. 3 जरी केल्या तरी सामना जिंकेल गौरीपाडा. मात्र 3 करावे लागतील. कधी मगाशीच उल्लेख केला होता की परी 11 जगदंबा वाकळम 20 संघ त्यामुळे तो सहजा मॅच सोडणार नाहीये शेवटपर्यंत. बघा 44 धावा जरी बनवल्या असतील 43 मात्र मॅच सोडायला तयार नाहीये परी 11 जगदंबा वाकलन बी. 4 बॉलमध्ये 4 करायचे आहेत. 3 जरी केल्या तरी सामना जिंकू शकतो. नवीन फलंदाज आलेत. ही जमेची बाजू आणि बघा शिवदास गायकर नवीन फलंदाला शांत ठेवण्याचं काम करेल का. थोड्याच वेळात आपल्या कल्याण ग्रामीण जेल नवनिर्वाचित आमदार राजेशजी मोरे साहेबांचे ते आगमन होणार आहे. नगरसेवक चषक 2025 मध्ये आम्ही त्यांचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतोय. शिवदास गोलंदाजी मार्कवर. इथे चेंडू उंच गेलाय. झेलची शक्यता नाकारता येणार नाहीये. सोमनाथ गायकर आहे त्यामुळे चूक होणार नाहीये. मॅच ऑन. प्रकारचे 3 धावा अजूनही चालतील विकेटच्या आधारावरती. पहिल्या इनिंग मध्ये 9 विकेट गेलेत. दुसऱ्या इनिंग मध्ये 5 विकेट गेले. तर नागेश स्वतः कॅप्टन आलेत मैदानाच्या आतमध्ये. मयूरला स्ट्राईक मिळत नाहीये.
मयूर मात्रे जर 9 सेकंडला राहिले तर नक्कीच कदाचित त्या मॅचचं चित्रही वेगळं पाहायला मिळू शकतं, कारण की मयूर चांगला बॅट्समन आहे. ज्या सतीश दादा पाटील स्मृती चषकमध्ये आपण मॅच पाहिली होती, जय वागेश्वर, रिची मात्रे, प्रतिष्ठान देसाई, लकी मयंक 11 विरुद्ध गौरीपाडा, आणि ती मॅच टाय झाली होती. 1 बॉल 3ची गरज त्यांनी रितेश मात्रेच्या शेवटच्या बॉलवरती 2 धावून घेतल्या. शिवदास 3 बॉल 4. काय केले मयूरला स्ट्राईक हवी, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. मग फलंदाज रनआउट होतील. 3 बॉलमध्ये आता 3 करायचे आहेत, 2 चालतील. अशा परिस्थितीत व्हाईट बॉल तुम्हाला पाहायला मिळतो आणि इष्टरक्षक निकेतने बॉल हातामध्ये ठेवला. स्ट्राईक रोटेट. नागेश 0 वरती बाद. तीन बॉलमध्ये 3 करायचे, 2 जरी केल्या तरी सामना जिंकेल विकेटच्या आधारावरती. काय मॅच रंगली बघा. 44 धावा किती अवघड वाटू लागल्यात गौरीपाडा टीमला. रवी, हेमंत, सागर हे फलंदाज बाद झाल्यानंतर बऱ्याच वेळा चित्र तुम्हाला पाहायला मिळतं गौरीपाडा टीमच्या माध्यमातून. जेव्हा जेव्हा रवी बाद होतात, हेमंत बाद होतात, सागर बाद होतात, बंटी बाद झालेत, केतन मात्रेने 1 चौकार मारला होता तोही बाद झाला. तर 3 बॉलमध्ये 3. मयूरकडे स्ट्राईक आहे. ही जमेची बाजू आहे गौरीपाडा टीमसाठी, कारण 3 बॉलमध्ये मयूरला माहिती आहे 2च करायचे आहेत. ज्यावेळी 1 बॉल 3ची गरज असताना त्यांनी 2 ने विजयी होता. सतीश दादा पाटील स्मृती चषकमध्ये 2च धावा त्यांनी धावून घेतल्या. शिवदास चांगला बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय, वेगवान बॉल पाहायला मिळतोय. मॅच संपली नाहीये. 2 बॉलमध्ये आता 3 करायचे आहेत, 2 कंपल्सरी करायचे आहेत. 2 जरी केल्या तरी सामना जिंकेल. लिगली 3 धावांची गरज आहे. 2 बॉलमध्ये विकेट जास्त गेलेत. कुणाल सर सांगतायत पहिल्या इनिंगमध्ये 9 विकेट गेलेत. आता काय मॅच रंगले. परी 11 जगदंब वाकलन बी संघ वाघासारखा लढतो या मॅच मध्ये. मॅच सोडली नाहीये. मास्टर माइंड खेळाडू सोमनाथ, त्यामुळे सहजा ते मॅच सोडणार नाहीये. 2 बॉल 3, 2 जरी केल्या तरी सामना जिंकेल. काय जबरदस्त रंगतदार मॅच नगरसेवक चषक 2025 मधली. क्षेत्ररक्षक झेल खाली, फलंदाज बाद. मॅच शेवटच्या बॉलवरती. तर 9 सेकंडचे बॅट्समॅन कुठे चाललेत. 1 बॉल बाकी आहे. त्यांना असं वाटलं कदाचित शेवटचा बॉल आहे. 1 बॉल आता 3 करायचे आहेत, 2 चालतायत. काय मॅच रंगली बघा. 44 धावांचा पाठलाग करत असताना मॅच शेवटच्या बॉलवरती. अनिकेत आलेत. मयूरची विकेट. नागेश रनआउट. काय पलटवार केलाय आणि यासाठी वाकलन संघ ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये नेहमीच त्यांची दहशत राहिलेली आहे. मॅच शेवटपर्यंत ते सोडत नाही. आता 1 बॉल 3 करायचे आहेत. 2 जरी झाल्या तरी विकेटच्या आधारावरती गौरीपाडा संघ जिंकेल. 2 धावा कराव्या लागतील. अनिकेत आलेत बॅटिंग करण्यासाठी. शिवदासने 1 वाईट टाकला, मात्र त्यानंतर शिवदासने काय कमबॅक केलाय. पलटवार. 1 बॉल 3, 2 जरी केल्या तरी सामना जिंकेल विकेटच्या आधारावरती. बऱ्याच ठिकाणी कंपल्सरी चेसिंग असतं, काही ठिकाणी बॉल आउट, काही ठिकाणी सुपर ओव्हर. म्हणजे ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या नियमानुसार आहे. त्यामुळे 1 बॉलमध्ये 3 करायच्या, 2 जरी केल्या तरी गौरीपाडा संघ सामना जिंकेल. बघा काय गोलंदाजी केली आहे. जबरदस्त मॅच. शेवटच्या बॉलसाठी टाळ्याने स्वागत करूया आपण. 1 बॉल 3, 2 चालतायत. गुरदासने कॉल दिलाय आणि झेल टिपलाय आणि हा सामनाही जिंकलाय. परी 11 जगदंब वाकलन बी संघाने. जबरदस्त गुरदास गायकरने काय झेल टिपलाय. झेल थोडासा कठीण होता आणि सामना गमावा लागलाय तो गौरीपाडा टीमला. 44 धावा चेस झाल्या नाहीयेत. शिवदास गायकरला बघा विकास मडवी यांच्याकडे 1000 रुपयाचं कॅश प्राइज. त्याच्याच भावाने झेल टिपलाय. बघा काय गोलंदाजी केली आहे. क्रिकेट आणि जित्यांचा खेळ यासाठी आम्ही मानला जातो. जो संघाने 43 धावा केल्या होत्या, 9 विकेट गेल्या होत्या. 31 वरती 9 विकेट गेल्या होत्या. आता साईने जे 2 षटकार मारले, त्यामुळे देसाई विरुद्ध वाकलन बी. नुकतंच शिवसेना विभाग प्रमुख बेतवडे आदरणीय सदाशिव पाटील साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालंय. आपलं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. या आपण जाऊयात या मॅचचा